यावेळी लक्षात ठेव, माझ्या सुखी संसारामध्ये विष घालवण्याचा काम माझा बापू करतोय, माझा विश्वासघाती भाऊ करतोय. काय चालवलं हे दादा तू? अरे बापू, अरे हा प्रश्न तू स्वतःला विचारून पहा. अरे तुला माणुसकीला कलंक लावणारी कृत्य करताना अरे तुला मनाची नाही तर जनाची लाज वाटायला पाहिजे. तुम्ही त्यांना काय बोलताय? लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे. अरे मला वाटण्यापेक्षा हे तुम्हा दोघांना वाटली पाहिजे. आणि मला उलट कृत्य देते तू. अबे तू तरी शांत हो. कशी शांत हो मी सांगा ना. कशी शांत हो? स्त्री जातीच्या सहनशीलतेला काहीतरी मर्यादा असतात बापू. अगं यामिनी, एवढे जर तत्वज्ञानाचे धडे जर बापूला देता येतात तर बापूचे पाऊल वाकडे पडत असताना तिला सावरण्याचा प्रयत्न का केला अबे तू काय बोलते? चुकीवर आहेस का? मलाच काय कळत नाही. अरे बापू, तू डोळ्यातून आलास आणि कानातून बैरास आणि तोंडातून फुटाय. अरे काय म्हणायचं दादा तुला? अरे कोणत्या तोंडानं सांगू तुला? अरे तू माझा भाऊ नाही, वैरी आहेस, वैरी. अरे बापू, तू वैरी आहेस, वैरी. माझ्या संस्कृती संघाची राख रांगोळी करताय. काय ते तर सांगशील की नाही? की उगाच माझा अंत पाहतोस. अरे तुझ्या तिघांच्या भावाच्या संसारासाठी सुखासाठी मी आपल्या स्वतःच्या सुखचैनीकडे दुर्लक्ष केलं. त्या तुझ्या बापूजी असा उद्धटपणाने वागतो. बोल दादा बोल, असा कोणता घोर अपराध माझ्या हातून घडलाय? त्यांना कशाला विचारतात बापू तुम्ही? अरे हे काय सांगणार आहे तुम्हाला? त्यापेक्षा मी सांगते तुम्हाला. ह्यांची बायको तुमच्यासोबत प्रेम जाळे करते असं अगं दुसऱ्या कुणी कशाला? हे बापू आय, अगं संध्यानं ही तुमचे दोघांचे प्रेम टाळ्याची बातमी केव्हा सांगितली मला? अगं प्रत्यक्ष नजरेनं तुमचे दोघांचे चालणारे प्रेम टाळे त्यांनी बघितलंय. काय बापू, अरे ऐकू आलं की नाही? की अजून तुझे कान बाहेर आहेत? तुम्ही आपल्या समजात काय घेतलाय? काय करूया मी? खरं पाहिलं तर मीच अपराधी आहे. मी माझ्या भावाच्या सर्वस्वाचा त्याग केला. हाच मोठा अपराध झाला. बोलू दे त्याला. त्याचे दिवस आहेत बघ. अरे बापू, बापाला वाचा फुटली असताना अरे माणूस नेहमी सोजवळपणानं बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि अश्लील लपवाछपवीची भाषा करून
मला फसवायचा प्रयत्न करतो. असं का गैरसमज करून घेताय तुम्ही हा? तू चुप राहा. तुला सुद्धा तुझा बाबाचा प्रायश्चित्त भोगावं लागेल. वेळा तू काय बडबडतोय माहित तरी आहे तुला? तुला स्वतःला तरी कळतंय का? जवळ तुला नोकरी नाही. तुला एक शब्दाने कधी विचारलं तर हे तुझ्या लग्नाला काढलेला खर्च, अरे त्याबद्दल काही तुला बोललो? काही शब्दाने तुला एक तरी वेळा बोललो? अरे बापू, हे बापू, माझ्या लग्नाचं कर्ज जर तुझ्यावर झालं असेल, अरे त्याची परतफेड मी व्याजासकट करून देणार. पैसे कटवतो. पण हे लक्षात ठेव बापू, हे बापू, या तुमच्या दोघांचा प्रेम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. नाहीतर तुमच्या दोघांचे परिणाम फार वाईट होतील. परिणाम भोगायला तयार राहा. समजलं असं बापू तू? हे लक्षात ठेव. दादा, दादा, प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याबद्दल माझ्या भावांनी मला चांगला फळ दिला. आज माझ्या रक्ताचे नाते तोडले आहे, पण काही हरकत नाही. सत्याच्या ईश्वरवादी आहे. मी तरी काय करू बापू? काय करू मी? माझ्याकडे काही पर्याय उरला नाहीये. चला, चला, दोन घास खाऊन घ्या. काय झालं तुला? माझं डोकं दुखत नाही ऐकलं. अगं तरी मी तुला सांगत होतो की आपण बसने जाऊ म्हणून, पण तुला आपल्या का टॅक्सी मध्ये बसायची हुक्की आली. अरे मरू दे रे तुझी टॅक्सी. माझा डोका खूप दुखत आहे. आई आई ग, अगं आई आई. हे बघ, तू काही असं काळजी करू नको. वाटलंच ना की तुझं डोकं लागतं. कुणी झाले? काय झालं का? आई आई ग, माझ्या पायाला मुंग्या आल्या. अगं तू शांत राहा, लागतो ना तुझे पाय. अगं काय करतेस तू? अशी लाथा काय घालतेस? काल सनसनीत लाट घालली. त्या दारा सिंगनं आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारली नसेल. काय काय करतेस काय तू? म्हणजे मी मुद्दामून लाथ मारली का? असं तुला म्हणायचंय का? अगं जाणबुजून केली का मी? म्हणजे माझं काही चुकते तुला काहीच नाही तसं नाही ग. माहितीये मला. असं वेड्यासारखं काय बोलतेस तू?
काय पुरे झाले मी म्हणजे तुझं मुळीच नाही ना. तुझा माझ्यावर मुळीच प्रेम नाही माहितीये मला. तू बदललास रे खूप. अगं वेडी कुठची तू. अगं पेन्सिलला देखील हिमालयाचं ते शिखर गाठताना जेवढे प्रयास पडले नसतील ना तेवढे प्रयास तुला पटवताना मला पडले आहेत. माहिती आहे का तुला. होता जशी काही ते हिरो असतात ना पिक्चर मध्ये तर डोंगरावरच्या उडी घेतात तसं काही केले का तुम्ही. त्याशिवाय काही माझी हिरोईन कटू शकलो का मी. आणि काय रे अण्णा आज ऑफिस मध्ये मला तू किती म्हणजे घुरून असं बघत होतास. दूर हो आणि अख्खा टोळ माझ्या तोंडा समोरच बसला होता. म्हणजे असं कुठे बघते का. मला माहितीये तुझा आज कामावर मुळीच लक्ष नव्हता ना. एवढं काही बायकोच्या मागे बैठण्याची काही गरज नाहीये. अगं तसं नाही पण आज तू या साडीमध्ये काही औरत दिसत होतीस एकदम मस्त. ते सगळं ठीक आहे रे पण ऑफिस मध्ये असल्याशिवाय करणे बरोबर नाही ना. आपण घरी करतो ना मग ऑफिस मध्ये काय घर आहे ना. आणि जे ते मिस्टर खाटोडे आहेत ना ते कशी तुझ्याकडे बघत होते माहितीये का. हो का. हो आणि तू सातत्याने माझ्याकडे बघत होता. अगं बघितलं तर काय झालं. स्वतःच्या बायकोबरोबर रोमांस करायला कुणाच्या बापाकडे भीती आहे का. नाहीतर अनेक ऑफिस मध्ये काय चालतं ते. अरे हो संध्या अगं आपल्याला आता फिरायला जायचं आहे ना. चला तयारी करायला लागू आपण. पण त्याच्या अगोदर काही चहा काही फरार काही नाश्ता बिस्टा करायचं नाही का. असंच जायचं का उठून. असं म्हणते. नाही तर काय मी काय म्हणते दे ना ऑर्डर दे ना तुझ्या त्या वहिनी बाईला. असं हो असेल ना ते आतमध्ये. तू बस अगं वहिनी अगं वहिनी. अरे त्यांचे कान अगं कापत वहिनी. नसतील जोराने बोला. अगं इकडे काय झालं म्हणजे काय. अगं वहिनी काय झालं अण्णा? म्हणलं का? कपाळ माझं. माझा हात मारून माझा घसा सुटलाय. तुझ्या इथं पत्ता नाही. कुठं गेली होतीस इतक्या वेळ. ओरडताय कशाला. हो मी जरा कामातच होते ना पाणी भरत होते. पाणी भरत होते. हो ना. का संबंध दिवसभर तुला पाणी भरायला वेळ मिळाला नाही. हो काय बोलताय. हो सायंकाळला 6ला नाव येतोय आणि मग दिवसभर पाणी कुठून भरणार आहे मी. हो बरोबर आहे ना. बरोबर आहे ऐकली मी. म्हणजे संपूर्ण दिवस झोपायला उरला नसेल ना. मग पाणी भरायला वेळ कुठून भेटणार आहे. नेहमीच जायचंय. तुला आज माहिती झालं का. जाऊ बाई अहो मी आताच सांगितलं ना तुम्हाला. अहो आपल्या गावातील लढा सायंकाळी 6ला येतात आणि मग सकाळी कुठून पाणी भरणार आहे. बरं पुरे झालं तुझ्या कडच्यानं. अगोदर जा आणि चहा फराळाचं घेऊन ये जा. अगं अर्धा तास झाला आम्हाला ऑफिस मधून येऊन. तुम्हाला आमची फिकरच नाही ना. जर का तुम्ही घरी आल्याचं मला माहित असतं ना तर मी आधीच चहा नाश्त्याचं घेतलं असतं ना. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निवांत बसा मी घेऊन येते चहा नाश्ता. हो नाहीतर काय रोज दिवे आणि कधीच आम्हाला वेळेवर चाय मिळत नव्हता. हा, कधी आजही जाणार एवढा तुम्ही? उशीर झाला.
हे काम ते काम माहित कोणते काम असतात. ऑफिसला निघताना नेहमी मला वेळ होतो. डब्बा सुद्धा मी येत नाही. मी तरी काय करू जाऊबाई हा? एकतर माझ्या लेकराची तब्येत बरी नाही. हो, अहो त्याला ताप येतोय. सारखा दिवस रात्र रडत बसतोय. दर दिवशी पहाटेपासून धडपड करीत असते मी कामासाठी. तरी पण या घरातली कामं मात्र होत. त्यामध्ये माझ्या तरी काय गुण आहे हा? तर तशी काय उपकारच करता का? बापूच्या चळवणीनं तू आणि तो भाई हा चढून गेल्या. पण गाठ माझ्याशी आहे. घेऊन ये. आणि लवकर वेळ होत आहे. बस, बस. लागली आहे खूप. एका माणसाची त्याला कशी असते म्हणून म्हणते मी. काय म्हणते यांची कटकट सोडून स्वतंत्र होऊन नाही का वेगळा संसार करूया आपण. नाहीतर का? पण तुझं तर ताडकड येतच नाही. तुला काही समजत नाही. बरं आहे का? अगं तुझं म्हणणं पटत नाही असं का वाटतं तुला? पटतच नाही ना. म्हणूनच आतापर्यंत काहीच नाही केलं तुम्ही. अगं राणी पण तुझ्याने काम व्हायला पाहिजेत ना. का वेळेवर जेवण करून ऑफिसला जायला पाहिजे ना. तुझी ही अशी नाजूक प्रकृती माझ्या राणीला सहन तरी होईल का? सांग ना. अरे मी काय म्हणते घरी स्वयंपाक करण्यापेक्षा नाही का ऑफिसचा डब्बा मागवू ना आपण. म्हणजे प्रश्नच नाही. बाहेरून भेटतात ना डबे. म्हणजे बाहेरची बोला बाहेर. हो. वा छान एकदम झकास आयडिया. हा बाकी ना बायको असावी तर तुझ्या आणि नाही तर लोकांच्या बायका मग आहेच मी. कधी या अजून आ. ठेवा तिथं. हो, बस ना. कमी भरवतो तुला. नाही 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 आधी मी. पाणी घेऊन ये. लवकर अटकलं का? किती उशीर? खसकाला का पाणी पाजू? काय झालं? पाणी द्या पाणी. काही नाही. पण तुम्ही सांभाळा नाहीतर लाडू तुमच्या घशात अडका.
कुठेही पाहिलं ना हा मधातच येतो. आणि हो. ही नसली जे आहे ना आता हे मदतच झाली. काय झालं मला द्यायला? का बाईसाहेब तुमच्या कपाळावर 3.5 आठ्याचं जाड का पसरलं? ए भाईड्या, बऱ्या बोलानी तो चालता होता. का रे बाबा, मला या दिवाणखान्यात याची बंदी आहे की काय? ए, तुम्हाला मी नमस्कार करते पण मुकाट्यांना तुम्ही चालता वाईतो. चल निघ. उगाच कारण ना आमचं डोकं तुम्ही फिरवू नका. बरोबर आलं लक्षात. म्हणजे अधून मधून तुम्हा दोघांची डोकी फिरतात म्हणायची. बरोबर जातो का? अरे पण पाहिलंस का अण्णा? अरे हा लालू बघ माझ्याकडे कसा ए भाईड्या, मुकाट्यात तो लाडू ठेव, नाहीतर अरे दादा खाऱ्या पाण्याने तोंड धुऊ नये. ए भाईड्या, पुन्हा बजावतोय. मुकाट्यानं लाडू ठेव इथं. नाहीतर दाताची कवटी काढून हातात देईल तुझ्या. पण त्या अगोदर तुला तुझे दात मोजावे लागतील. माणसाचा लोचट